श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. व्ही. वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 119. बोधवचने वेदांत. 1 नंबर. भगवंत तेथे माया, काया तेथे छाया, हे जसे खरे त्याप्रमाणे अनुभव तेथे भ्रम असायचाच हा नियम आहे. 2. मी देही ही भावना जोपर्यंत तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच. 3. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच म्हणायचे. 4. वस्तू ही सुखाचे केवळ साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानले. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या साह्याने जास्त सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तू जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. 5. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्रे येतात. 6. जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोकसुद्धा मानाबिनात कुठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत. 7. सृष्टी आनंदमय असून ती आपल्याला तशी दिसत नाही हा आपला भ्रम आहे. त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे. 8. ज्याप्रमाणे कोणाचीही कुंडली मांडली मग तो श्रीमंत असो की गरीब असो तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचेच. त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच. भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधू सत्पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतात. अर्थात त्या विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांती, क्षमा हे गुणही असतात. 9. ग्रह हे या जन्माचे आहेत पण विकार हे मागच्या जन्मापासून आलेले असतात. 10. दुसऱ्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते. पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात. त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे नाही आणि ती नाही म्हणजे काहीच नाही. 11. समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसल्यासारख्याच समजाव्या. 12. कर्माची बंधने तुटावी म्हणून शास्त्राची बंधने पाळावी. 13. जगाला पाहणारी इंद्रिये थांबली तरी भगवंताला पाहण्याचे इंद्रिय नेहमीच शाबूत असते. 14. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोचता येणार नाही हेही तितकेच खरे. म्हणून सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो. 15. समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी ही पहिल्याने खरी धरून आपण तिची संगती करतो. आपले गाव आले की आपण गाडी सोडतो. हे जसे खरे त्याप्रमाणे निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. 16 नंबर. भगवंताला एकट्याला करमेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवतो पण भगवंताने व्याप वाढवला तरी त्यामध्ये तो साक्षीत्वाने राहिला आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत हा सुखदुःखाच्या पलीकडे राहिला पण आपण मात्र दुःखात राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरे पाहिले तर व्यापातून वेगळेपणाने राहण्यासाठीच सर्व धडपड आहे. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. 17 नंबर. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते
हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. 18. सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुतः उत्पन्न झालीच नाहीत, ती आपण भ्रमाने उत्पन्न केली आहेत. मनाच्या सुलट झाले की सुख होते आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते. मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही. 19. जे नाहीच त्याचे निराकरण कसे करायचे? ते नाहीच असे नुसते म्हणायचे की ते नाहीसे होते. वास्तविक सर्व ठिकाणी आनंदच भरलेला आहे. 20. भ्रमाला देखील आधार सत्याचाच असतो. 21. कोणतीही चांगली गोष्ट मुद्दाम करावी लागते. काहीही न करता राहणे शक्य नसते. जसे एखाद्याला सांगितले की हातपाय न हलवता काही न करता स्वस्थ राहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काहीतरी करणे जरूरच आहे तर उचितच गोष्ट करावी. जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म असे विपरीत कर्म होय. 22. आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही, पण आपण फळाची आशा उगीचच करीत असतो. 23. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते की नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते. फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते, म्हणून दुःख होते. सारांश: अथपासून इतिपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी आपण फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असे संत सांगतात. 24. एकदा एका माणसाने पक्वाने कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य निरनिराळी पक्वाने कशी तयार करायची हे शब्दांच्या साहाय्याने आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते देखील पीठ मिळत नसे. त्यांना त्या पक्वान्नाच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे? हे जसे खरे, त्याचप्रमाणे वेदांताच्या नुसत्या गोष्टी किंवा ज्ञान हे त्या पक्वान्नाच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला काही फायदा होत नाही. 25. मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असे नाही. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगूनसुद्धा त्याला कळायचे नाही. समजा तेलंगण देशातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला. तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही, पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नाही. 26. जो स्वतःचा मालक बनतो तोच जगाचा मालक बनतो. 27. ज्याने स्वतःला जिंकले त्याने जगाला जिंकले. 28. जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वतःला जिंकणे कठीण आहे. 29. सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढवण्याचा प्रयत्न केला, पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले. समजा देहाचे सुख समोर आहे, पण ते भोगण्याची शरीराची व पैशाची शक्ती जर आपल्याला नसेल तर त्याच्या अप्राप्तीमुळे दुःखच पदरात पडेल. सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हा शक्य नसल्याने प्रत्येकजण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो. 30. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही, परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी आहे. 31. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. 32. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. 33. आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते. आपण निजलो, झोपी गेलो की मरण समजावे आणि उठलो, जागे झालो की आपला जन्म झाला असे समजावे. 34. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्याबरोबर तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या नाहीशा होतात,
त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प आपोआप नाहीसे होतात. 35. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाही. पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.